ए सुप्रे, काय ग लय दिवसांनी गावात आलो, कुठे गेलती? अरे मी माझ्या नवऱ्याकडे गेले होते दुबईला. अयो, तुझ्या नवऱ्याकडे दुबईला गेलती होय? हम्म. सुप्रे, मग मला आधी सांगायचं ना. ते ना दुबईच्या शेख कडे माझं आहे ना सिक्रेट काम होतं, जरा मीटिंग लावायची होती ग. हो ना. हा. एवढ्या दिवसांनी नवऱ्याकडे चालेल, तुला घेऊन जाणार आहे का? बरं. त्याला किती विजा भिजा लागत असते माहिती का? हा ना. बरं सुप्रे, ऐक ना. हम्म. मला सांग, तू दुबईला लय मजा केली असेल ना तिकडे? हा अरे लयच मज्जा केली, काय सांगू तुला आता. आहे ना. मग सांग ना, काय काय मजा केली ते. गोळ्या आत्ताच तर आले गावात, जरा निवांत सांगते की तुला, घरी तर जाऊ दे मला. बरं चालेल. चल मग जाऊ का? कधी भेटू मजा ऐकायला? ये निवांत ये, मग सांगते. चालेल. चल जाते हा. हा. दुसऱ्या, अरे अरे बाळा, कसला विचार करतोय? एक गहन विचार करतोय मी. गहन विचार करतोय? आपण कसला विचार करतोय? अरे तोच विचार करतोय की कसला गहन विचार करतोय. अरे यार दुसऱ्या, बर ते जाऊ दे, चल तुला समजलं का काय? अरे सुप्री गावात आली. आली सुप्री वय? हा अरे लय दिवसातून गावात आली नव्हती. हा. अरे ती दुबईला गेलती ना तिच्या नवऱ्याकडे. दुबईला? हा. ए गोळ्या, तिचा नवरा दिल्लीला कामाला आहे. तिचा नवरा दिल्लीला कामाला आहे? हा. अरे पण मला तर ती म्हणली माझा नवरा दुबईला कामाला आहे म्हणून. तुझ्या ऐकण्यात काहीतरी फॉल्ट झाला असेल, तिचा नवरा दिल्लीला आहे कामाला. अरे पण नाही रे, माझ्या ऐकण्यात असं कसं काय फॉल्ट होईल? नाही, ती स्वतः मला बोलली दुबईला कामाला आहे म्हणून माझा नवरा. आयला मग कदाचित बहुतेक मला वाटतंय तिने आहे ना हा. 2 लग्न केली असत्यान. कधी दुबईला जायचं, हा. मनाला लागलं तर दिल्लीला जायचं. होय, हा. असं होतं? मग येड्या, दुबईत 2 लग्न किरकोळ आहे, 4 लग्न होत्यात. सुप्रीने फक्त 2 केली. होय, तरीच मला ते असं का म्हणली काय माहित, की लय मजा येते म्हणून तिकडं. जाऊ दे, केली तर केली आता लग्न. खायला पण मला खरं नाही वाटत. तुला का नाही खरं वाटत आता? नाही, मला तर तसंच वाटतंय. असं कसं तुला नाही शक्य ना असेल? वाटत? नाही नाही, अजिबात नाही. जाऊ दे, मग दे विषय सोडून. चल. ऐक ना, आपण एक काम करू ना. काय? आपण आहे ना तिला जाऊन विचारू डायरेक्ट. तसं म्हणतो का? हा. चल विचारू, त्याला काय लाजायचं. चल चल. गोळ्या, हा? तुला माहितीये का सुप्रीने दुबईला लग्न का केलं? नाही भाऊ, मला नाही माहित. का बरं? अरे दिल्लीवाल्याला कळायचं नाही की दुबई मध्ये जंगाट आहे, होय. आणि दुबईवाल्याला पण कळायचं नाही की दिल्ली मध्ये जंगाट आहे म्हणून. हा, ऐकलं. नेमकं तिचं झंगात आहे का लग्न झालंय? अरे लग्न झालं आणि झंगाट काय कवायना झालंय ना. हा. पण कळन का? बरोबर, म्हणजे दिल्ली ह्या कोपऱ्यात, दुबई त्या कोपऱ्यात. हा बरोबर, हे खरंय बर का. कस काय म्हणजे कॉन्टॅक्ट होईल? दुबईचं सिक्रेट दिल्ली वाल्याला कळायला नको आणि दिल्लीचं सिक्रेट दुबई वाल्याला कळायला नको. आ. ऐकलं. हुशार आहे की राव तू. हा, मग बरोबर, आपल्याला तरी कळून दिलं तिने. अजिबात नाही. गोळ दादा कुठे? करण्या काय रे, तू कुठं चालला? करण्या जातो, आम्हाला काम आहे महत्वाचं. ए करण्या, थांब 2 मिनिटं. तो सध्या, अरे आता आपण सुप्रीला विचारायला चाललोय ना. हा. कसं माहितीये, तिथे जर मार खायची वेळ आली तर करण्या कसा दणकट आहे, मार सहन करील. त्याला सोबत घेऊन जाऊ ना आपण. पॉइंट आहे. चल करण्या बाळा आपलं, चल. चल आमच्या करण्या. सोबत चल. कुठे जायचे? चल, तुला सांगतो, तू का लोट घेतो? हळूहळू दादा, काय रे? मला कळलं की दुबईचे शेख लय श्रीमंत असतात. हा ना यार, तरीच म्हणलं ती सुप्री दुबईला का पळाली. हा, ती लय हुशार आहे गोळ्या. हा ना राव. बर करण्या, हा जा तू आतमध्ये जाऊन विचारून ये तिला. पण बरं, लगेच. आईला दुसऱ्या, हा. आवाज कसा यायला रे? अरे मला तर वाटतंय ना सुप्री करण्याच्या हातापाया पडत असेल. का? अरे ती त्याला सांगत असेल की गावात कोणाला सांगू नको म्हणून. होय. हा. मी नाही, ते गोळू, मी नाही. आता परत ये तुम्ही माघारी, मग सांगते तुम्हाला कसं असतं ते. गोळ्या पळ पळ. ए दुसऱ्या, थांब, मला सोडून कुठे पळतोय? ए गोळू दादा थांबा की. ए गोळू दादा थांबा. गोळू दादा थांबा की. करण्या पळ. ए यार थांबा, अरे का पळताय तुम्ही? अय तुषार, अरे काय? चप्पल हातात घेऊन काय पळताय? अरे काय कुत्र माग लागलं काय तुमच्या? अय गोळ्या, हा? सरपंच, कुत्र माग नाही लागलं, मग तर सुप्रीने लय हाणलं आम्हाला. सुप्रीने ए, आणलं. गोळू दादा खरं बोला की.
तुम्हाला कुठं आणले मला आणले तिने घेतलं पाडू पाडू आणले. अरे पण सुप्रीने आणले, पण तुम्हाला का आणलं सुप्रीनी? अहो सरपंच हा? त्याचं काय झालं माहितीये का? हा सकाळी सुप्री गावात आली ना, ती भेटली, ती म्हणली दुबईला गेले होते मी माझ्या नवऱ्याकडे, आणि दुसरे म्हणते तिचा नवरा दिल्लीला असते. मग तेच विचारायला गेलो होतो की तिने 2 लग्न केले का काय. अरे गोळ्या, असं विचारायला गेल्यानंतर ती तुम्हाला मारीन नाही मग काय तुमच्या आरती वावळीन होय रे? हा येडे कुठले? अरे गोळ्या, तिचं लग्न एकच झालेलं आहे. तिचा नवरा आहे ना दिल्लीलाच होता पहिला कामाला, पण ते दिल्लीच्या कंपनीची दुसरी ब्रँच दुबई मध्ये, आणि आता त्यांची बदली दुबईला झाली म्हणून ते ना दुबईला कामाला आहेत. कळलं का? कळलं. अरे काय विचारावा काय नाही कळलं पाहिलं का तुम्हाला? हा येडी कुठली, जा घरी पळा. होय गोळ दादा, काय रट्ट खायलाच मला पुढं करता फक्त नाही का? मेन वाकरा रट्ट खायला लावलं फुकाची भाकर आज तुम्ही. बरं चालतंय चल. ए गोळ्या, ए थांब 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 थांब. काय हो? हे बघ, ही लाईट बिल आहे ह्या महिन्याची. हा. हा, एवढी गावात वाटून टाक. बरं बरं वाटतं. आणि नक्की वाट बरं काय? हा हा? तुम्हाला काय काम आहे काय? यार जर काय घाईत आहे मी जरासं आलोच, ते वाटून घे पटकन. हो सरपंच नमस्कार. नमस्ते बारमेन साहेब. हे बघा, सरपंच अख्खे 3 महिने झाला, आता 3 महिने आहे ना गोळ्या सोडून तुमच्या गावात कोणीच लाईट बिल भरलेलं नाही. काय आणि बोलता? हे यादी माझ्यावरून आलेली आहे, आणि ह्या यादीमध्ये तुमचं पण नाव आलं, कनेक्शन कडकायची यादी आहे ही. आणि ह्या यादीमध्ये तुमचं पण नाव आलंय. काय बोलता बघू? हे बघा ना. वायरमॅन साहेब, बोला की. अहो मला तुम्ही सांगा, 3 महिने झाले तुम्ही लाईट बिलच नाही वाटलं आम्हाला. अहो वाटलेत की सगळ्यांना लाईट बिल वाटलेत मी. अहो 3 महिने झाले मला लाईट बिल नाहीये, आणि कामाच्या गडबडीमध्ये आहे ना मी तुम्हाला आहे ना विचारायचं विसरून गेलो की बा लाईट बिल तुम्ही का वाटलं नाही आम्हाला. अहो सरपंच, त्याचं काय झालंय माहितीये का, आता माझ्यासोबत जो कामाला असतो का नाही हा. वायरमन, त्याला लागलाय करंट काय, आणि तो झालाय एक्सपायर. काय आता काय, बोलता? हा आता काय झालंय माहितीये का, हा. आता माझ्याकडे आला डबल चार्ज. आता डबल चार्ज मुळे काय झालं, माझं काम झालं लोड. मला जे काम काय उरकणार, लाईट बिल वाटायचे, परत लाईट रिपेअर करायचं आहे. हा, मग आता मी काय केलंय, गावातला एक माणूस पकडायचा, त्याच्याकडे लाईट बिल द्यायची, आणि त्याला लाईट बिल सगळ्यांना लाईट बिल वाटायला सांगायचं. आता मग तुमच्या गावातला मला सापडला गोळ्या. गोळ्या. हा, मग त्याच्याकडे मी 3 महिन्यापासून लाईट बिल देत आलो वेळेवर प्रत्येक वेळेला. वायरमॅन साहेब, 3 महिने झाले ना आम्हाला आहे ना बिलच नाही भेटली. मला सांगा, बिल जर भेटल्यानंतर आम्ही बिल भरणार नाही का? अहो आमच्या गावातला एकही माणूस असा दाखवा की बाबा लाईट बिल दिल्यानंतर तो लाईट बिल भरत नाही. असं होऊच शकत नाही. म्हणजे झालंय काय माहिती का, आम्हाला लाईट बिलच नाही भेटलेलं. लाईट बिल भेटलंच नाही. हो. आता तुम्ही गोळ्याकडे नक्की बिल दिल्यात का? अहो दिलेत ना सरपंच. एक काम करा, हा. आपण गोळ्याकडे जाऊ, त्याला विचारू नेमकं काय झाले. जरा बरं चला. चला. हे आता कुठं काय झालं ते गोळ्याकडे समजा आता काय विषय आहे तो. हो मॅडम, हे जर लाईट बिल भरा, काहीतरी 3 महिन्यापासून लाईट बिल पेंडिंग पडलंय, कनेक्शन कट करायचं आहे, तुमचं नाव आलंय. हा, जर दुबईला नवरा कोण 2-4 दिन मागून घ्या, लाईट बिल भरा की तेवढं. अहो 2-4 दिनार काय 5-10-12 मागवते की, पण आधी लाईट बिल तर द्या तुम्ही, मग भरते ना मी. बघा, हिला पण लाईट बिल नाही पोहोचलं. काय वायरमॅन साहेब, एक तर लाईट बिल नाही तुमची, आणि तुम्ही म्हणता लाईट बिल भरा लाईट बिल भरा. अहो लाईट बिल पोचवा ना लोकांना. सरपंच, त्या गोळ्याने ना खरंच काहीतरी लय मोठा घोळ घातलेला दिसतोय बरं का. आपण आहे ना हा विषय तिथे क्लिअर करायला पाहिजे गोळ्यापाशी जाऊन. काय हो सरपंच, काय झालंय का? सुप्रिया, काय झालं तुला मी सांगतो नंतर. हा. लाईट बिल आले ना तेवढं भरून टाक आपलं. बर बर, अहो मी कधी थकवते का लाईट बिल? आले की लगेच भरते, पण आलेच नाहीत. अरे मग मी तेच सांगतोय, तोच काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करतो आम्ही. बर बर. चला. काय रे तुषार, लाईट बिल का नाही भरत तू? का हो? अरे कनेक्शन कट करायचं तुझं नाव आलं केलं का? काय बोलता? मग अहो 3 महिने झाले बिल येत नाही, मला वाटलं फुकट लाईट वाटी देत काय नो. म्हणजे तुला पण लाईट बिल नाही आलं ना? नाही. चला. अहो काय झालं? खरे गोळ्या, ओय गोळ्या, तुझ्याकडे लाईट बिल वाटायला दिली तू वाटली का गावात? हा वाटली, सगळ्यांना लाईट बिल वाटली. अहो, गोळ्यावर सोपवलेली जबाबदारी गोळ्याने कधी अर्ध्यात सोडली असं झालंय का? लाईट बिल तर वाटली, हा आणि सगळ्यांना. माझं लाईट बिल. तुमचं लाईट बिल सरपंच, हा. तुमचं लाईट बिल राहिलंय बर का? माझं लाईट बिल राहिलं. हा. आणि सुप्रीचं? सुप्रीचं? हा. सुप्रीचं सरपंच, फक्त तुमच्या दोघांचं लाईट बिल राहिले. हा. आणि बंड्याचं? बंड्याचं आईला सरपंच, हा. ते बंड्याचं मी आता द्यायला जाणारच होतो, पण तेवढ्यात तुम्ही आले. होय ना? हा. आणि तुषारचं? तुषारचं तुषारचं ऐकून आता बंड्याचं द्यायला गेलो, त्याचं पण देणार होतो मी. होय. हा. आणि दामू काकाचं?
काय सरपंच, आता तुम्ही मला सांगा, गावातल्या प्रत्येक लोकांचे नाव घेणार आणि मी तुम्हाला सांगत बसू का? हा, याला दिलं त्याला दिलं, याला वाटलं त्याला वाटलं, सांगत बसू का सगळ्यांचं? अरे गोळ्या तू लाईट बिल कुणालाच नाही वाटलं, खरं खरं सांग बाबा. त्या हो. अख्ख्या गावात आहे ना लाईट कनेक्शन तोडायची यादी आली वायरमॅन साहेबाकडे. बघितलंस? आणि वायरमॅन साहेब म्हणतात तुझ्याकडे दिलंय सगळं लाईट बिल वाटायला. गोळ्या तू एकटं ना कुणालाच लाईट बिल वाटायला दिलेलं नाही गावात. काय खरं खरं सांग काय केलं लाईट बिलाचं? सरपंच, हा खरं खरं सांगू का? सांग ना. खरं खरं सांगतो, त्याचं काय झालं माहिती का? हा रद्दी चालू 15 रुपये किलो. मग 2 महिन्याची बुल रद्दीत विकून टाकली. 2 महिन्याची बिल रद्दीत विकून टाकली. हा. आणि ह्या महिन्याचं बिल काय केलं बाळा? या महिन्यात सकाळीच कोटीला पेटवले ना, थंडी लय वाजत होती. म्हणजे लाईट बिल तू जाळून टाकली, तुला गार वाजत होतं म्हणून. हा. वायरमॅन साहेब तुम्ही काय कोणच्या माणसावर काम सोपावले बघितलं का? हा, आणि मग तुम्ही सांगा कनेक्शनला नाव येणार नाही मग काय होणं तोडायला? अहो म्हटलं हा दिसला मला करेल याला मी म्हंटल बरं का तरी पण नक्की वाट म्हणून हा म्हटलं वाटतो दिले याच्याकडे. बरं मी काय म्हणतो, आता जे झालं ते झालं. आता याच्यावर आपल्याला सोल्युशन काय करता येईल? की आता 3 महिने लाईट बिल नाही भरलं, कनेक्शन तोडायला नाव आलं तुमच्याकडे. बरोबर. आता हे आपल्याला लाईट बिल तर भरायचे, बरोबर. कनेक्शन तर काय कोणाचं तोडायचं नाही. याच्यावर उपाय काय करता येईल आपल्याला? हे बघा सरपंच, ह्याच्यावर एक उपाय करता येईल. हे बघा मी तुम्हाला अजून आहे ना 15 दिवसाची मुदत देतो. हा. मी वर साहेबांना सांगतो आणि ह्या 15 दिवसात मी काय कोणाचं कनेक्शन कट करत नाही. ह्या 15 दिवसाच्या मुदतीमध्ये आहे ना सगळ्यांना लाईट बिल भरून घ्यायला सांगा. हो चालतं वायरमॅन साहेब, मी सगळ्या गावातल्या लोकांना आहे ना सगळ्यांना सांगतो लाईट बिल भरून घ्यायला. ओके. आणि त्यासोबत काय करा माहितीये का, प्रत्येकाला आपल्या कनेक्शनला आहे ना आपला मोबाईल नंबर अपडेट करायला सांगा. जेणेकरून काय होईल माहितीये का, वर जर बिल जनरेट झालं हा. तर खाली तुम्हाला ते मेसेज प्रत्येकाला मेसेज आपापला मेसेज येऊन जाईल आणि तुम्ही आपापले वेळेवर भरून घेसाल आणि ह्या कागद कुठं होणार नाही काय. हो एकदम भारी आयडिया आहे तुमची. हाय का नाही? हा. आपण असंच करू इथून पुढे. चालतंय. हा आणि ह्या गोळ्याच्या नादाला तर बाबा कधीच लागायचं नाही. हो दादा डीजे अरे बस. अरे गोळ्या किती वेळ पाणी खेळत बसणार आहे? म्हणजे तुला काय करायचं, आम्ही पाणी खेळू नाही तर नाही खेळू, तुझं पाणी खेळतोय का? तुझ्याशी बोलणं म्हणजे अवघडच आहे बाबा. कशाला बोलती, जा ना मग. हा, मला बी काय हौस नाही तुझ्याशी बोलायची, पण माझं काम होतं म्हणून आली. मग कामाचं बोल ना, काय असेल ते. अरे ते काय झालंय, मी तिकडे रानात ना कांद्यातलं गवत खुरपले, त्याचे एवढे मोठे ढीग लागले. आता ते काय एकटी सारी माझ्याकडून भरून होणार नाही, तर तेवढी मदत करू लागेल ना मला ते ढीग उचलायला. मला मोटर बी चालू करायची. अरे मदत करू लागायची का? काय करायचं काय करायचं? तुम्ही सांगा. अरे पैसे देते मी. पैसे किती देशील? 100 देते की. हे 100. अरे गोळ्या थांब. काय झालं? अगं म्हणजे 100 मध्ये ना आम्ही आहे ना पाण्याच्या बाहेर पण येत नसतो. बरं 150 देते. नाही जमत. नाही जमत. बरं 200 देते. आता हे फिक्स करा. काय बोलतो? बघा आता शेवट. चालन ठीक आहे. 200 डन. हा चालते. मग लवकर कपडे बदला आणि या तिकडे, काय मी होते आलो. पुढंच. हा. जा तू. बोल दादा डीजे अरे काय म्हासाडी पाण्यात बसली आणि बसला, तुम्हाला काय आकली बिकली आहेत का नाही रे काही? हा, नीट बोल. काय मासाड कुणा म्हणतो? सरपंचानी बोलवलंय तुला? काम आहे सरपंचाचं काहीतरी. काय सरपंच, अरे मी म्हणतोय साल होत नाही आपल्याच्याने तर धरायचं नाही. काय काय? सरपंचाने बोलावले जाऊ का? थांब करण्या, तू कुठं निघाला? सरपंचानी बोलवलं आणि लगेच निघाला. आपण काम घेतलंय ना त्या मंदीचं. पण सरपंचाने बोलवले ना. थांब, जाऊ नको, ते काम पूर्ण करायचं आपल्याला, मग बघू. हा. बंड्या जा तू. करण्या बघ बाबा, तू काहीतरी विचार कर जरा थोडा तरी. आणि त्या गोळ्याच्या नादी लागू नको आणि उठते टपातून बाहेर. बंड्या निघ तू. बरं. लोक शहाणपणा सांगू आम्हाला, पळ. ठीक आहे. आम्ही बघू काय करायचं ते. नाही येणार का तू? येणार नाही का? करण्या तू लोड घेऊ नको, मी आहे ना. येणारच का नाही? ठीक आहे. अरे, येत नाही म्हणून सांग. ठीक आहे हे बघ, सरपंचाला सांग त्या करण्याला काम भेटलंय. जा पळ. ठीक आहे, मी सांगतो, माझं काय नाही. हा, बसा जा. मासाठी बसले बसा, मला काय. अरे जा ना. ए गोळ दादा, ते पांड्या सरपंचाला काय सांगेल, मला काम काढी सरपंच जाऊ दे. तुला बोललो ना, लोड घेऊ नको, मी आहे. चल त्या मंदीचं काम करायचं. चल लवकर चल. गोळ दादा, काय रे? ते पांड्या गेले सरपंचाला माझं नाव सांगितलं, सरपंच मला काम काढून टाकीत. अरे यार करण्या, तो मिटलंच नाही का अजून?
तुला अशी शंकाच वाटते का बांड्या सरपंचाला सांगन मग सरपंच त्याचं ऐकून तुला कामावर काढून टाकतील? हा, मला बे वाटते ना. काय करण्या तू लय भेटतो. बर चल तुझं जुगाड लावतो. चला. नको लोड घेऊ तू. होय दुसऱ्या इकडे इकडे. काय रे गोळ्या? अरे तू सरपंचाचा घरगडी झालाय होय? नाही, कोण म्हणलं तुला? नाही. अरे ते बंडे आत्ता भेटला होता. ते बंडे आम्हाला बोलला की सरपंचाचा घरगडी तुषार जर कुठं भेटला तर त्याला सरपंचाकडे लावून द्या म्हणून. नाही नाही, मी घरगडी बिरगडी काय नाही झालेलो. हायला. मग ते असं का सगळ्या गावात बोंबलत सांगत सुटलंय? जाऊ दे, त्याच्या सांगल्याने मी काय घरगडी होणार आहे का? दे विषय सोडून. म्हणजे तू त्याला हाणणार मारणार नाही होय? आता या एवढीशा गोष्टीवर काय हाणेन मारेन त्याला? अरे याड्या ते आज गावात सांगत सुटलाय, उद्या अख्ख्या गावाच्या बाहेर सांगत. बर ठीक आहे, गावाच्या बाहेर जाऊ दे, गावातलं बी ठीक आहे आपल्या, पण उद्या बाया माणसात जर त्याने सांगितलं तर मग हा मग काय करायचं? अरे तुझं लग्न व्हायचंय अजून. ती हाय असे म्हणायला. जर तुझ्या नावाची बदनामी करायला लागल्यावर तू तरी गप्प बसशील का? मला सांग बरं. आले भांड्या काय ना बघितलंच पाय पहिलं. मग अरे पण सगळे पोरांच्या ठीक आहे ना बदनामी, पण बायांच्यात कुठं हा, बदनामी? बाहेरच्या पोरींच्यात. कुठं- मग हा? तू बघ त्याला जाऊन त्याचं जरा. त्याचं काय खरं नाही. कुठे आहे ती? हा, ते बघ खाली गेलंय तिकडे. खाली आहे तिकडं. हा याला आता सुट्टीच देत नाही मी. हा, बघ. होय गुरुदादा, हं. आता काय होईल? अरे करणे आता काय होईल माहितीये का? हा. आता आहे ना तुषारला आपण सांगितलंय ना, तुषार आहे ना बांड्याला मारीन. हा. एकदा का तुषारनी बांड्याला मारलं मग बांड्या आहे ना सरपंचाकडे जातच नसतं. हा का? हा बरं आहे मग. चालतंय चल. ए भांड्या इकडे. अरे अरे दुसरे अरे हात पाय धुयला होतं काय रे? सरपंचाने घरगडी बोलावलाय. हा बोलिले घरड्याला. तुषार काय झालं? घरगडी हा नको तुषार, तुला सांगायला बी हा? घरगडी तुला चप्पल सांगायला लागलो टाकेल. मी. काय झालं? काय झालंय म्हणजे तुला काय सांगितलं? तुला हे सांगायला बघ, कोण- हे तुला बघ. कोण काय म्हणलं तुला? तुला कोण हे बघ. अरे हे बघ, तुला सांगायला अरे सारखा हा. बघ. पण दोन दोन चपला भांडणं का करताय उगाच? अरे, काय माहिती? काय माझला का लय? ये त्याला इकडे कळत भांडण. नाही का? का भांडायला दोघ अख्ख्या गावाला सांगत आहे काय? मी सरपंचाचा घरगडी म्हणून. अरे पण तुला कोण घरगाडी म्हणलंय? कोण म्हणलं पलटी गायला मारितो आता? मानलाय तर मान्य कर ना तू. अरे पण म्हणलोच नाही ना मी तुला घरगाडी म्हणून. काय मला गोळ्या आता मानला घरगडी म्हणून अख्ख्या गावात बदनामी करतोय ती. हे बघ काय? बघ त्या गोळ्याचं ऐकलंय ह्यानी. आहे का तुझ्या? तू बी काय त्या गोळ्याचं ऐकत बसला? तो काय धड माणूस आहे का? मी तिकडे कवाची वाट बघते त्याची, माझ्या वावरात ढीग उचलायचे पडले, ते फिरते इकडे तिकडे, त्याला शोधत आली मी. त्याच्या बोलण्यावर काय लक्ष देऊ नको तू, असंच म्हणलं असं तू. आणि भांडू नका दोघं. काय काय खरंच नाही म्हणलं. कशाला मी तुला कशाला घरगाडी म्हणू? चुकलं राव, सॉरी यार बर का. ठीक आहे. जातो मी, जाऊन दे. जाऊ दे. सॉरी यार बर का, खरंच सॉरी. उगाच इथं आपलं गोळ्या करण्या इकडे. काय रे तिकडे लपून काय करत होते? भांडणं बघत होतो तिकडे लपून. इथं एक तर भांडणं लावले तर लावले, सोडवायला यायला नको तुला? लावले मीच भांडणं लावले, पण तुला सोडवायची काय गरज होती का? कोण बोललं होतं तुला सोड म्हणून? अरे पार मारा करत होते ते, सोडवायला नको का मग? अरे पण तुला गरजच काय चालली होती त्यांचे भांडणं सोडवायची? ते त्यांचे मारे करू नाही तर तिकडे काही बी करू, ते त्यांचं बघून घेते ना. जाऊ दे बाबा, झाली माझी चूक. चल तिकडे, उघड ढिग पडले तर उचलायचे ते आपल्याला. हे बघ तू त्यांचे भांडणं सोडवले ना आम्ही येणारच नाही. दे रे तुझं. ते करण्या जाऊ दे ह्या गोळ्याला, तू चल. करण्या बी येत नसतो. हा होय गुरुदादा, काय जातो आता मी सरपंचाकडे. नाही सरपंच मला काम करून टाकेल. ते बघ ऐका, तू सांगितल्यामुळे सगळा गोंधळ झाला. करण्या बी निघून गेला. आता मी एकटा काय करू तिथं? मी एकटा नसतो करीत एवढं काम, मी बी चाललो. यांचं सोडवायला गेली, इकडे माझंच काम माझ्या अंगावर येऊन पडलं.